Hello students, previous we have seen about the introduction to pharmacology, branches or division of pharmacology, therapeutic index, sources of drugs, classification of route of administration, etc. So from today we have starting about the route of administration. फर्स्ट इज एंटेरल रूट. इथे तुम्हाला पिक्चर दिलं आहे. तिथे पूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकची ॲनाटॉमी दिलेली आहे, गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीमची. एंटेरल रूटमधून ड्रग कसा जातो? ओरल रूटमधून ड्रग घेतला जातो, तो GIT पास होतो. सगळ्यात आधी इसोफेगसमध्ये येतो, त्याच्यानंतर स्टमकमध्ये, नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. म्हणजे GITमध्ये स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं. किंवा एंटेरल रूटमध्ये सबलिंग्युअली तो ड्रग घेतला जातो किंवा रेक्टली घेतला जातो. अशा 3 प्रकारे एंटेरल रूटमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ओरल रूट. ड्रग इन दी फॉर्म ऑफ टॅबलेट कॅप्सूल इज प्लेस्ड इन दी माउथ कॅव्हिटी अँड सॉलोड अलॉंग विथ ड्रिंक सच ॲज वॉटर, मिल्क एक्सेट्रा. After administration, absorption of drug take place from the intestine. मग या ओरल रूटचे ॲडव्हान्टेजेस काय काय असू शकतात? कन्व्हिनियंट, कॅन बी सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन. पेशंट ओरल रूटने स्वतः टॅबलेट्स घेऊ शकतो. टॅबलेट्स किंवा कॅप्सूल, सिरप हे काय आहे? ओरली ॲडमिनिस्टर्ड करणारी औषधं आहेत. मग पेशंट ही स्वतः औषधं घेऊ शकतो. कॅन बी सेल्फ ॲडमिनिस्ट्रेड. पेन फ्री, म्हणजे इंजेक्शनने ज्या प्रकारे पेन होते तशा प्रकारे ओरली मेडिसिन घेतलं तर पेन होत नाही. इझी टू टेक, म्हणजे ही औषधं घेणे एकदम सोपं जातं. त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन. त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं? तर टेक प्लेस अलॉंग दी होल लेंथ ऑफ GI ट्रॅक. मग हा त्याचा काय आहे? ॲडव्हान्टेज आहे. GITची लेंथ मोठी असल्यामुळे पूर्ण GI ट्रॅक्टमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं फ्रॉम स्टमक टू स्मॉल इंटेस्टाईन. चीप कम्पेअर टू मोस्ट अदर पॅरेंट्रल रूट. अदर पॅरेंट्रल रूटला कम्पेअर्ड केलं तर ओरल रूट हा एकदम स्वस्त असतो. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे? स्लो ॲब्सॉर्प्शन, स्लो ॲक्शन, कॅन नॉट यूज्ड इन दी इमर्जन्सी. इमर्जन्सी कंडिशनमध्ये पेशंट हा अनकॉन्शियस असतो, अशावेळी त्याला ओरली ड्रग देता येत नाही. स्लो ॲब्सॉर्प्शन, ओरली ड्रग दिला तर त्याचं स्लो ॲब्सॉर्प्शन होतं. स्लो ॲक्शन, कॅन नॉट यूज्ड इन इमर्जन्सी. इरिटेबल अँड अनपॅलेटेबल ड्रग, हे ड्रग ओरली देऊ शकत नाही कारण त्याच्यामुळे नॉझिया आणि ओमिटिंग होऊ शकतं. आणि नॉझिया ओमिटिंगमुळे तो जर ड्रग ओरली घेतला तर तो बाहेर फेकला जातो. कॅन नॉट बी यूज्ड अनकोऑपरेटिव्ह, ओमिटिंग अँड अनकॉन्शियस पेशंट. अनकोऑपरेटिव्ह म्हणजे जो पेशंट ओरली मेडिसिन घेऊ शकत नाही किंवा ज्याला ओमिटिंगचा त्रास होतो, डायरियाचा त्रास होतो, असे पेशंट ओरली ड्रग घेऊ शकत नाही. किंवा अनकॉन्शियस पेशंटला हा ड्रग ओरली देऊ शकत नाही. सम ड्रग डिस्ट्रॉयड, काही ड्रग हा स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं आणि तो डिस्ट्रॉयड होतो, म्हणून हा त्याचा काय आहे? डिसॲडव्हान्टेज आहे. समटाईम्स इनइफिशियंट ड्रग ॲब्सॉर्ब्ड, सम ड्रग आर नॉट ॲब्सॉर्ब्ड लाईक स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिनसारखे जे ड्रग्स आहेत, काही ड्रग आहेत ते ओरली ॲब्सॉर्ब्ड होऊ शकत नाही. फर्स्ट पास इफेक्ट ड्यू टू बायोट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट पास इफेक्ट म्हणजे काय? जेव्हा ड्रग ओरली ॲडमिनिस्टर्ड केला जातो तेव्हा त्याचं ॲब्सॉर्प्शन होण्यापूर्वी त्याचं लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होतं, म्हणजे काही प्रमाणात तो ड्रग इनॅक्टिव्ह होतो. मग त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट पास इफेक्ट. मग ह्याच्यामध्ये त्याचं काय होतं? 100% ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. म्हणजे जेवढा ड्रग ज्या प्रमाणात घेतला आहे तेवढा ड्रग तिथे पोचू शकत नाही. फूड ड्रग इंटरॅक्शन अँड ड्रग इंटरॅक्शन. ओरली ड्रग घेतला तर तो काय होतो? फूड बरोबर इंटरॅक्ट होतो. अँड ड्रग इंटरॅक्शन किंवा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये काही वेळा ड्रग घेतले तर त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होऊ शकतात.
त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे सबलिंग्युअल रूट. हा इंटरल रूटचा दुसरा टाईप आहे. सबलिंग्युअल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय होतं, वेअर द डोसेज फॉर्म इज प्लेस अंडर द टंग, रॅपिडली ॲब्सॉर्ब बाय सबलिंग्युअल म्युकोजा. सबलिंग्युअल रूटचे ॲडव्हान्टेजेस, इट इज इकॉनॉमिकल, हे स्वस्त असतात, क्विक टर्मिनेशन, हे पटकन ॲब्सॉर्ब होतात किंवा त्याची ॲक्शन फास्ट होते, फर्स्ट पास इज अवॉइडेड. हा ड्रग लिव्हरमध्ये पास होत नाही, त्यामुळे त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. ड्रग ॲब्सॉर्प्शन इज क्विक, त्याचं ॲब्सॉर्प्शन म्युकोजामध्ये फास्ट प्रमाणात होतं. त्याच्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, अनपॅलेटेबल अँड बिटर ड्रग्स, म्हणजे जे अनपॅलेटेबल असतात, जे घेऊ शकत नाही किंवा कडू असतात, बिटर ड्रग्स असतात, हे सबलिंग्युअली घेऊ शकत नाही. इरिटेशन ऑफ ओरल म्युकोजा, ओरल म्युकोजाला इरिटेशन होऊ शकतं. लार्ज क्वांटिटी इज नॉट गिवन, सबलिंग्युअली आपण लार्ज क्वांटिटी पेशंटला ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नाही. फ्यू ड्रग्स आर ॲब्सॉर्ब, काही ड्रग्स सबलिंग्युअली ॲब्सॉर्ब होतात, हे त्याचे आहेत डिसॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर आहे रेक्टल रूट फॉर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. द पेशंट इज अनेबल टू यूज द ओरल रूट, इन्फेक्शन ऑफ GIT, नॉझिया, अनकॉन्शियसनेस, पोस्ट ऑपरेशन अँड यंग, ओल्ड अँड मेंटली डिस्टर्ब पेशंट. काही कंडिशनमध्ये पेशंट काय ओरली ड्रग घेऊ शकत नाही. इन्फ्लेक्शन ऑफ GITमध्ये काही त्याला त्रास होत असेल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट सच ॲज नॉझिया, ओमिटिंग, अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तो ओरली घेऊ शकत नाही. अनकॉन्शियस म्हणजे पेशंट बेशुद्ध असतो, अशावेळी त्याला ओरली ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकत नाही. पोस्ट ऑपरेशन म्हणजे आफ्टर सर्जरी पेशंटला ओरली ड्रग देऊ शकत नाही काही वेळाकरता तरी. अँड यंग, ओल्ड अँड मेंटली डिस्टर्ब पेशंट, मग अशा वेळी काय उपयोगी पडतं, रेक्टल रूट. द ड्रग इज लेस सुटेड फॉर ओरल रूट, काही ड्रग हे लेस सुटेड असतात फॉर ओरल रूट. कॉजेस GI साईड इफेक्ट, इनसफिशियंटली स्टेबल ॲट pH ऑफ GIT, ससेप्टिबल टू एन्झायमॅटिक डिग्रेडेशन, हॅज फर्स्ट पास इफेक्ट विथ ॲक्सेप्टेबल टेस्ट. म्हणजे कॉजेस GI साईड इफेक्ट म्हणजे काही ड्रग्समध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये गेल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट होतात. इनसफिशियंटली स्टेबल ॲट pH ऑफ GIT, मग GITचा pH हा काय असतो, ॲसिडिक असतो. मग अशा ॲसिडिक pHमध्ये जे ड्रग अनस्टेबल असतात, हे ड्रग काय केले जातात, रेक्टली दिले जातात. ससेप्टिबल टू एन्झायमॅटिक डिग्रेडेशन, एन्झायममधून त्या ड्रगचं जर डिग्रेडेशन झालं तर तो कमी प्रमाणात त्याचं स्ट्रेंथ ब्लडमध्ये पास होणार आहे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं कमी होणार आहे, इफेक्टिव्ह डोस कमी होणार आहे. मग अशावेळी रेक्टली ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो. हॅज फर्स्ट पास इफेक्ट हा काय होतो, ओरली ॲडमिनिस्टर्ड केल्यानंतर लिव्हरमध्ये त्याचा मेटाबॉलिझम होतं, अशावेळी त्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट पास इफेक्ट विथ अनॲक्सेप्टेबल टेस्ट, म्हणजे जे अनपॅलेटेबल ड्रग असतात, जे ओरली घेऊ शकत नाही, ते रेक्टली ॲडमिनिस्टर्ड करतात. परत एकदा पहा, द ड्रग्स इज लेस सुटेड फॉर ओरल रूट, कॉजेस GI साईड इफेक्ट, इनसफिशियंटली स्टेबल ॲट pH ऑफ GIT, ससेप्टिबल टू एन्झायमॅटिक डिग्रेडेशन, हॅज फर्स्ट पास इफेक्ट विथ अनॲक्सेप्टेबल टेस्ट. रेक्टल रूट ॲडमिनिस्ट्रेशनचे ॲडव्हान्टेजेस, ए रिलेटिव्हली लार्ज डोसेज फॉर्म कॅन बी अकोमोडेट इन दी रेक्टम, जास्त प्रमाणात ड्रग रेक्टल रूटने ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. द रेक्टल रूट इज सेफ अँड कन्व्हिनियंट फॉर एल्डरली अँड यंग पेशंट, म्हणजे वयोवृद्ध माणसांमध्ये रेक्टली आपण ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकतो किंवा यंग पेशंटमध्ये. ड्रग डायल्युशन इज मिनिमम ॲज द रेसिड्युअल फ्लुइड व्हॉल्यूम इज लो. The rectum is generally empty. Absorption adjuvants have a more pronounced effect than in the upper gastrointestinal tract. Degradation of enzyme in the rectal lumen are at relatively low concentration. म्हणजे काय तर ओरली घेतल्यानंतर स्टमकमध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं, पण रेक्टली ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर डिग्रेडेशन त्या ड्रगचं होत नाही. थेरपी कॅन इझिली बी डिस्कंटिन्यू. फर्स्ट पास एलिमिनेशन ऑफ ड्रग बाय द लिव्हर इज पार्टली अवॉइडेड. अशा वेळी काय होतं, रेक्टली फर्स्ट पास इफेक्ट पण होत नाही. हे त्याचे झाले ॲडव्हान्टेजेस.
Disadvantages of rectal route. Erratic absorption. Absorption is often incomplete and erratic. रेक्टल रूटचा डिसॲडव्हान्टेज काय आहे की ॲब्सॉर्प्शन त्याचं व्यवस्थित प्रमाणात होऊ शकत नाही, फास्ट होऊ शकत नाही. हावेवर फॉर सम ड्रग इज क्वाईट युजफुल. Researches are being conducted to look at method of improving the extent and variability of rectal administration. मग ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. इव्हॅक्युएंट इनेमा. इव्हॅक्युएंट एनेमा म्हणजे काय? इट इज यूज टू रिमूव्ह फेकल मॅटर फ्रॉम GIT. Water stimulates the rectum by distension pressure while soap lubricate the pathway. As it evacuates the bowel, it is termed as a evacuant enema. हे काय, हा ड्रग स्वरूपात नसतो, पण जे काही बॉडीमध्ये फिकल मॅटर आहे ते काय बाहेर फेकण्यासाठी याचा वापर केला जातो. मग कधी केला जातो? दिस टाईप ऑफ एनिमा इज यूज्ड बिफोर सर्जिकल ऑपरेशन. बिफोर सर्जिकल ऑपरेशन इंटेस्टाईनमधून जे काही फिकल मटेरियल आहे ते बाहेर फेकलं जातं. ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ GIT बाय एक्सरेज. रिटेन्शन एनेमा. रिटेन्शन एनेमामध्ये काय होतं? हिअर फ्लुइड विथ ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड इन टू द रेक्टम. याच्यामध्ये फक्त फ्लुइड नाही तर त्याच्याबरोबर ड्रग पण ॲडमिनिस्टर्ड केला जातो. ड्रग ॲक्ट लोकली अँड रिटेन्स इन टू द रेक्टम. मग तिथे रेक्टममध्ये जर त्या ड्रगची ॲक्शन हवी असेल लोकली तर ड्रग ॲक्ट लोकली अँड रिटेन इन टू द रेक्टम. फॉर एक्झाम्पल प्रेडनिझोलोन एनेमा इन अल्सरेटिव्ह कोलायटिस. मग अल्सरेटिव्ह कोलायटिस हा कुठे होतो? GITमध्येच होतो. मग त्याची लोकल ॲक्शन होण्यासाठी हा रेक्टममधून ॲडमिनिस्टर्ड केला जातो. समटाईम्स ड्रग मे ॲक्ट बाय ॲब्सॉर्प्शन थ्रू म्युकस मेम्ब्रेन ऑफ रेक्टम. Administration of fluid is about 100 to 120 ml. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅरेंट्रल रूट. पॅरेंट्रल रूट मीन्स आउटसाइड द इंटेस्टाईन. इन पॅरेंट्रल रूट ड्रग डज नॉट एंटर इन GIT. इट डायरेक्टली एंटर्स इन टू द ब्लड. पॅरेंट्रल रूटचे 2 प्रकार पडतात, इंजेक्शन आणि इनहेलेशन. इथे तुम्हाला पिक्चर दिले आहे इंजेक्शन आणि इनहेलेशन. इनहेलेशन कसं घेतलं जातं आणि इंजेक्शन कसं दिलं जातं. त्याच्यानंतर पॅरेंट्रल रूटचे ॲडव्हान्टेजेस. पॅरेंट्रल रूट इज रॅपिड म्हणजे ह्याची ॲक्शन काय होते? फास्ट होते. फास्ट ॲब्सॉर्प्शन, फास्ट ॲक्शन. इट इज युजफुल फॉर अनकोऑपरेटिव्ह पेशंट. जे पेशंट ओरली ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकत नाहीत अशांना पॅरेंट्रली ड्रग ॲडमिनिस्टर्ड केलं जातो. इट इज युजफुल फॉर अनकॉन्शियस पेशंट. बेशुद्ध पेशंटला, अनकॉन्शियस पेशंटला पॅरेंट्रली ड्रग दिला जातो. इनॲक्टिवेशन बाय GIT एन्झाईम इज अवॉइडेड. पॅरेंट्रली काय होतं? ड्रगचं इनॲक्टिवेशन होऊ शकत नाही बाय GIT एन्झाईम, कारण पॅरेंट्रली ड्रग दिल्यानंतर तर ते GITमध्ये तो पास होत नाही, तर तो काय होतो? डायरेक्टली सेल स्किन मार्फत किंवा वेसल मार्फत तो डायरेक्टली ब्लडमध्ये पास होतो. त्यामुळे त्याचं इनॲक्टिवेशन होत नाही. मग हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. फर्स्ट पास इफेक्ट इज अवॉइडेड. पॅरेंट्रली दिल्यामुळे फर्स्ट पास इफेक्ट होत नाही. बायो अवेलेबिलिटी इज 100%. जर तो इंट्रावेनसली दिला, पॅरेंट्रल रूटने इंट्रावेनसली दिला तर त्याची बायो अवेलेबिलिटी 100%. म्हणजे जेवढा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला आहे तेवढाच ड्रग ब्लडमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. त्याची स्ट्रेंथ कमी होत नाही किंवा त्याचं अमाऊंट त्या ड्रगचं कमी होत नाही. डिसॲडव्हान्टेजेस. पॅरेंट्रल रूटचे काय डिसॲडव्हान्टेज आहेत? स्किल इज रिक्वायर्ड. मग हे पेशंट स्वतः घेऊ शकत नाही पॅरेंट्रल रूटने, कारण त्याच्यासाठी त्याला टेक्निकल पर्सनची गरज असते किंवा डॉक्टर, फिजिशियनची गरज असते, नर्सची गरज असते. इट इज पेनफुल. दिस मेथड इज एक्सपेन्सिव्ह. महाग असतं. इट इज लेस सेफ. त्याच्यानंतर तुम्ही पहा पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. या पिक्चरमध्ये पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रकार दिले आहेत. इंट्रामस्क्युलर, सबक्युटॅनियस, इंट्रावेनस अँड इंट्राडर्मल. आणि ही इंजेक्शन कशी दिली जातात ते दिलेलं आहे तुम्हाला. आता हे स्किनचे लेयर्स आहेत. हे तुम्ही HAPमध्ये पाहिलंच असेल. इपिडर्मिस, डर्मिस, सबक्युटॅनियस टिश्यू, मसल. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन हे काय दिलं जातं? हे मसलमध्ये ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. सबक्युटॅनियस इंजेक्शन हे काय होतं? 40 डिग्री अँगलने दिलं जातं.
कुठे दिलं जातं? फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये ते ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. इंट्रावेनस म्हणजे डायरेक्टली ब्लड व्हेसलमध्ये ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. हा ड्रग डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो, याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. त्याच्यानंतर इंट्राडर्मल, इंट्राडर्मल हा डर्मिसमध्ये ॲडमिनिस्टर्ड केला जातो, म्हणजे स्किनमध्ये ॲडमिनिस्टर्ड केला जातो. सगळ्यात आधी पाहूया इंट्रावेनस रूट. इंट्रावेनस इंजेक्शन डायरेक्टली पास इनटू द वेन. जनरली ए स्ट्रेट वेन लाईक क्युबिटल वेन बिलो एल्बो जॉईंट इज प्रॉफर्ड. क्युबिटल वेन मार्फत जनरली इंट्रावेनस इंजेक्शन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल IV फ्लुइड, इंट्रावेनस फ्लुइड और सलाइन सॉल्युशन. इंट्रावेनस ॲनास्थेटिक्स सच ॲज थायोपेंटॉन, सोडियम, किटामाइन. ॲनास्थेटिक म्हणजे गुंगी येणारी औषधं सच ॲज थायोपेंटॉन, सोडियम, किटामाइन हे बिफोर सर्जरी हे इंट्रावेनसली दिले जातात. इंट्रावेनसचे ॲडव्हान्टेजेस पहा. बायो अवेलेबिलिटी इज 100%. नो ॲब्सॉर्प्शन म्हणजे ड्रग डायरेक्टली ब्लड वेसलमध्ये दिल्यामुळे तो डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये पास होतो. डिझायर्ड ब्लड कॉन्सन्ट्रेशन अचीव्ड म्हणजे जेवढ्या प्रमाणात तो ड्रग दिलेला आहे तेवढाच तो ब्लडमध्ये पास झाल्यामुळे त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हे डिझायर्ड असतं. लार्ज क्वांटिटीज, वॉमिटिंग अँड डायरिया अशा कंडिशनमध्ये इंट्रावेनसली दिलं जातं, कारण वॉमिटिंगमध्ये आपण ओरली देऊ शकत नाही, कारण ते तोंडावाटे वॉमिटिंगद्वारे परत बाहेर फेकला जाऊ शकतो तो ड्रग. इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पॅरेंट्रली ड्रग दिला जातो. फर्स्ट पास अवॉइडेड, फर्स्ट पास मेटाबॉलिझम इथे होत नाही. गॅस्ट्रिक मॅनिप्युलेशन इज अवॉइडेड. डिसॲडव्हान्टेजेस, इरिटेशन अँड सेल्युलिटिस. मग ह्याच्यामध्ये इरिटेशन होतं, काही वेळा पॅरेंट्रली ड्रग दिलं तर काही वेळा काही हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होऊ शकते, किंवा सेल्युलिटिस म्हणजे सेल्युलिटिस हे एक प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. जेव्हा स्किन ही इंज्युर्ड किंवा ब्रोकन स्किन असते त्याच्यामार्फत जर बॅक्टेरिया त्या शरीरात आपल्या गेला तर त्याच्यापासून सेल्युलिटिस होऊ शकतं. त्याच्यानंतर थ्रोम्बोफ्लेबिटिस हे काय होतं? कोॲग्युलेशन झाल्यामुळे, क्लॉटिंग झाल्यामुळे थ्रोम्बोफ्लेबिटिस होतो. रिपीटेड इंजेक्शन नॉट ऑलवेज फिजिबल. आपण एकाच जागी परत त्या जागी इंजेक्शन देऊ शकत नाही. जसं ओरली आपण पुन्हा पुन्हा औषधं घेऊ शकतो तशी इंजेक्शन एका जागी परत घेऊ शकत नाही. लेस सेफ, टेक्निकल असिस्टन्स रिक्वायर्ड. मग इंजेक्शन ॲडमिनिस्टर करण्यासाठी टेक्निकल पर्सनची गरज असते. हे पेशंट स्वतः ॲडमिनिस्टर करू शकत नाही. Subcutaneous route. In subcutaneous route, drug is injected below skin into the fatty connective tissue immediately below the skin, that is dermis. Pinch the skin upward and needle of syringe passes horizontally. इथे तुम्हाला पिक्चर दिले म्हणजे 45 अँगलमध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये हा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो, इंजेक्ट केला जातो. Pinch the skin upward and needle of syringe passes horizontally. For example, insulin injection, polio vaccine, heparin, morphine injection, erythropoietin injection. Subcutaneous route advantages. Only non-irritating drugs in small volume administered by this route. Absorption is sustained and uniform. Injection site can be changed throughout the body to reduce irritation. Self-administration can be possible. Absorption is maximum because drug is not degraded by liver and digestive enzyme. First is only non-irritating drug in small volume administered by this route. Non-irritating drug जे आहेत ते या रूटने देऊ शकतो आणि हे इन स्मॉल व्हॉल्यूम कमीत कमी व्हॉल्यूममध्ये हे ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकतो, या रूटने ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. Absorption is sustained and uniform. Injection site can be changed throughout the body to reduce irritation. Intravenously आपण इंजेक्शन साईट बदलू शकत नाही,
कारण लिमिटेड साईट असल्यामुळे. पण ह्यावेळी सबक्युटेनियस टिश्यूमध्ये काय होतं, आपण इंजेक्शन साईट त्याची बदलू शकतो. म्हणजेच त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनची जी लोकल साईट आहे ती आपण बदलू शकतो. इंजेक्शन साईट कॅन बी चेंज थ्रू आउट द बॉडी टू रिड्यूस इरिटेशन. सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन कॅन बी पॉसिबल. सबक्युटेनियस इंजेक्शन हे सेल्फ ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. फॉर एक्झाम्पल अँटी डायबेटिक इन्सुलिन जे ॲडमिनिस्टर्ड केलं जातं हे पेशंट सेल्फ ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. ॲब्सॉर्प्शन इज मॅक्झिमम बिकॉज ड्रग इज नॉट डिग्रेडेड बाय लिव्हर अँड डायजेस्टिव्ह एन्झाईम. याच्यामध्ये सुद्धा लिव्हरशी कॉन्टॅक्ट न आल्यामुळे त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. त्यामुळे मॅक्झिमम ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं. डिसॲडव्हान्टेजेस पाहूया. ओनली स्मॉल व्हॉल्यूम बिलो 2 ml कॅन बी इंजेक्टेड. 2 ml पेक्षा जास्त सबक्युटेनियस इंजेक्शन देऊ शकत नाही. स्मॉल व्हॉल्यूम कॅन इंजेक्टेड. इरिटंट ड्रग कॅन नॉट बी गिवन बाय दिस रूट. इरिटंट ड्रग ह्या रूटने देऊ शकत नाही. ड्रग ॲब्सॉर्प्शन इज स्लो ॲज कम्पेअर्ड टू इंट्रामस्क्युलर अँड इंट्राव्हेनस. पेन मे बी कॉज ॲट द साईट ऑफ इंजेक्शन. टेक्निकल स्किल इज इसेन्शियल. त्याच्यानंतर पाहूया इंट्रामस्क्युलर रूट. हिअर ड्रग इज इंजेक्टेड इज गिवन इन टू द deep skeleton muscle, generally deltoid or tricep muscle of upper arm and gluteal muscle of thigh. For example, sex hormones such as testosterone and estradiol injection. Here drug injection is given into deep skeletal muscle, generally deltoid or tricep muscle. या मसलमध्ये हे ड्रग ॲडमिनिस्टर्ड केले जातात ऑफ अप्पर आर्म अँड ग्लुटियल मसल ऑफ थाय. म्हणजे इंट्रामस्क्युलर रूटमध्ये डेल्टॉइड मसल किंवा ट्रायसेप मसलमधून ड्रग हा ॲडमिनिस्टर्ड केला जातो. या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की इंट्रामस्क्युलर इंजेक्शन हे कसं दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. ड्रग विच आर इरिटंट टू टिश्यू कॅन बी गिवन इन मसल. एनी व्हेकल, वॉटर और ऑइल कॅन बी यूज्ड फॉर IM route. Drug is rapidly and uniformly absorbed. It produces sustained release effect. Greater volume of drug can be injected by IM route up to 10 ml. म्हणजे मॅक्झिमम 10 ml पर्यंत हा ड्रग ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. इफ प्रॉपर केअर इज नॉट टेकन देअर इज अ पॉसिबिलिटीज ऑफ इंजुरी टू द नर्व. Intramuscular injection may cause pain at the site of injection. The volume of injection is not more than 10 ml. 10 ml पेक्षा जास्त इंजेक्शन इंट्रामस्क्युलरली देऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे इनहेलेशनल रूट. Inhalational route. In case of inhalational route, drug may be administered as a aerosol, vapors, gases. Drug may be sprayed in the form of minute droplet which are coat the respiratory mucosa where drug get into absorbed into blood by crossing mucous membrane. Highly lipid soluble drugs are absorbed. Absorption is systemic as well as local. In case of inhalation route, drug may be administered as a aerosol, vapors and gases. म्हणजे स्प्रेच्या स्वरूपात आपण तो ॲडमिनिस्टर करू शकतो. जे तो रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधनं पास होतो. ड्रग मे बी स्प्रेड इन द फॉर्म ऑफ मायन्यूट ड्रॉपलेट विच आर कोट द रेस्पिरेटरी म्युकोजा वेअर ड्रग गेट इंटू ॲब्सॉर्ब इंटू द ब्लड बाय क्रॉसिंग म्युकस मेम्ब्रेन. हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्स आर ॲब्सॉर्ब. ॲब्सॉर्प्शन इज सिस्टेमिक ॲज वेल ॲज लोकल. मग त्याची एक्झाम्पल्स पाहूया आपण. ब्रॉन्कोडायलेटर्स लाईक साल्ब्युटामॉल, ॲड्रिनालिन इन अस्थमा, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, बेक्लोमेथाझोन, जनरल ॲनेस्थेटिक्स, सायक्लोप्रोपेन, इथर, हेलोथेन एक्सेट्रा. इथे तुम्ही पाहू शकता पिक्चर दाखवला आहे. इनहेलेशन रूटने कसा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो. इथे हा स्प्रे आहे, इनहेलेशन रूटने घेतला जातो. ते रोटा कॅप्स आहेत. फॉर एक्झाम्पल फोराकॉट रोटा कॅप्स. त्याच्यानंतर
ॲडव्हान्टेजेस, इन्हेलेशनल रूटचे ॲडव्हान्टेजेस, रॅपिड ऑनसेट अँड रॅपिड टर्मिनेशन ऑफ ॲक्शन. याची रॅपिड ऑनसेट का होते तर हा डायरेक्टली रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधून लंगमध्ये जातो. का लंगमध्ये ब्लडचं कॉन्टॅक्ट असल्यामुळे पल्मनरी वेन किंवा पल्मनरी आर्टेरी ह्या लंगमध्ये पास होतात. मग याच्यामार्फत तो ड्रग पूर्ण बॉडीमध्ये जातो. रॅपिड ऑनसेट अँड रॅपिड टर्मिनेशन ऑफ ॲक्शन. इट प्रोड्यूस बोथ लोकल ॲज वेल ॲज सिस्टेमिक इफेक्ट. लोकल ॲक्शन पण दाखवतो म्हणजेच नजल नाकामध्ये नजल ॲक्शन किंवा ॲज वेल ॲज सिस्टेमिक इफेक्ट म्हणजे तो लंगमध्ये जाऊन ब्लडशी त्याचा कॉन्टॅक्ट होतो. सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल. पेशंट स्वतःचं औषध स्वतः घेऊ शकतो. नो फूड अँड ड्रग इंटरॅक्शन. डिसॲडव्हान्टेजेस, इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. Irritation increases respiratory secretion, difficulty in regulating exact dose of drug. Specially designed apparatus is essential for administration of drug. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लोकल और टॉपिकल रूट. इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. डस्टिंग पावडर, लोशन, पेस्ट, ऑइंटमेंट, प्लास्टर आर examples of topical application. The site where drugs are commonly applied are skin, eye, ear, nose, throat, vagina, rectum and urethra. म्हणजे हे ड्रग्स लोकली अप्लाय केले जातात. लोकली स्किनमध्ये किंवा कॅव्हिटीजमध्ये अप्लाय केले जातात. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये ड्रग्स दिलेले आहेत. हे ड्रग्स लोकली अप्लाय केले जातात. त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहूया आपण. इझी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. Self medication is possible. It produces sustained action. Less chances of systemic side effect. Disadvantages, drug which are irritate the skin or mucous membrane cannot be given by this route. Sometimes absorption take place in the blood, therefore undesirable toxic effect may cause. म्हणजे काही वेळा या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं. समटाईम्स ॲब्सॉर्प्शन टेक प्लेस इन दी ब्लड, देअरफॉर अनडिझायरेबल टॉक्सिक इफेक्ट मे कॉज. मग काही वेळा त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. ड्रग विच आर इरिटेट द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन कॅन नॉट बी गिवन बाय दिस रूट. फॅक्टर्स फॉर चॉईस ऑफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन चूज करण्यासाठी काय काय फॅक्टर्स आहेत. टाईप ऑफ डिझायर्ड ॲक्शन. इन रॅपिड अँड इमर्जन्सी ट्रीटमेंट इंट्राव्हेनस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज यूज्ड. इन स्लो अँड रूटीन ट्रीटमेंट ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज जनरली यूज्ड. इमर्जन्सी कंडिशनमध्ये ओरली ड्रग देऊ शकत नाही, मग अशा वेळी काय चूज केलं जातं. इंट्राव्हेनस रूट. इन स्लो अँड रूटीन ट्रीटमेंट ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज जनरली यूज्ड. Physical and chemical properties. Factors like pH, dissociation constant, protein binding, lipid solubility, which governs the absorption and distribution of drug, are also considered while choosing the route of administration. मग हे फॅक्टर्ससुद्धा इम्पॉर्टंट आहेत. मग त्या ड्रगचा pH किती आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट, प्रोटीन बाइंडिंग त्याचं किती होतं, लिपिड सॉल्युबल आहे का तो, का वॉटर सॉल्युबल, विच गवर्न्स द ॲब्सॉर्प्शन and distribution of drug are also considered while choosing the route of administration. त्याच्यानंतर cost of route. Oral route is cheaper, therefore most common route is oral route. Parenteral route is costly, so it is less common. Next factor is consciousness. Oral route is not possible for unconscious patient. Disease condition. In nausea, vomiting, diarrhea, oral route is not used, so parenteral route is used. Adverse effect of drug. If iron is taken orally, it produces severe GI irritation. For example, if iron is taken orally, it produces severe GI irritation, so avoid adverse effect आयर्न टेकन इंट्रामस्क्युलरी. आयर्न जर ओरली दिलं तर त्याचं गॅस्ट्रो इंटेस्टिनल इरिटेशन होतं, त्याच्यामुळे इंट्रामस्क्युलरली आयर्न दिलं जातं. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. इफ इन्सुलिन इज टेकन इंट्राव्हेनसली इट कॉजेस कन्व्हल्जन. कन्व्हल्जन म्हणजे फिट येणे, कॉजेस कन्व्हल्जन्स अँड डेथ. सो इन्सुलिन टेकन सबक्युटॅनियसली. हे त्याचे काय झाले फॅक्टर फॉर चॉईस ऑफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत
नेक्स्ट सब टॉपिक आपण पाहणार आहोत फार्माकोकायनेटिक. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. मग यासाठी आम्ही रेफरन्स टेक्स्टबुक वापरलं होतं, टेक्स्टबुक ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजी, मिसेस सीमा केंजाळे, टेकमॅक्स पब्लिकेशन, पुणे. तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.